मुंबई से सटे थाने की कल्याण क्राइम ब्रांच ने कल्याण डोंबिवली के सोशल मीडिया पर हथियार दिखाकर लोगों में दहशत दिखाने वाले सुरेंद्र पांडुरंग पाटिल के घर छापा मारकर हथियारों का जखीरा बरामद किया है। सहायक पुलिस निरीक्षक सर्जेराव पाटिल को गुप्त जानकारी मिली थी कि कंस्ट्रक्शन का काम करने वाले सुरेंद्र पाटिल के पास हथियारों का जखीरा है। फिर वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में डोंबिवली स्थित सुरेंद्र पाटिल के घर छापा मारा, जहां एक गुप्त जगह पर कई तरह के हथियार छुपाए हुए थे, जिनको पुलिस ने बरामद किया, जिनकी कीमत करीब 12,21,000 बताई जा रही है। वैसे सुरेंद्र पाटिल पर पहले से ही 1 दर्जन आपराधिक मामले दर्ज है। फिलहाल पुलिस इसके अन्य कारनामों की जांच में जुट चुकी है। पेश है हमारे कल्याण के संवाददाता संजीव चौधरी की यह खास रिपोर्ट। पोलीस निरीक्षक अजित शिंदे आणि त्यांच्या टीमने एसीपी शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये कारवाई आयोजित केली। त्यामध्ये सुरेंद्र पाटिल याच्याकडे एकूण 3 देशी बनावटीचे पिस्टल, 1 सिक्सर रिव्हॉल्वर, 7 गावठी कट्टे, 1 रिकामी मॅगझिन, 2 एअरगन आणि 405 जिवंत काडतुसे, त्याचबरोबर 167 छरे आणि लोखंडी तलवारी, सुरा, चाकू आणि इतर साहित्य, त्याचबरोबर 3,52,000च्या नकली नोटा असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। या तपासामध्ये सुरेंद्र पाटिल यांनी सदरचे हत्यार किंवा अग्निशस्त्र वेपन कशासाठी आणले होते, त्याचा तो काय वापर करणार होता, या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक 3 चे पथक अधिक तपास करत आहे। सुरेंद्र पाटिल याची आजपर्यंत पोलीस कोठडी रिमांड आहे। ही जी शस्त्र आहे त्याने कुठून खरेदी केली आणि त्याचा काय वापर करणार होता त्याची तपास अजून सुरू आहे। त्याची आजपर्यंत पोलीस कोठडी रिमांड आहे। त्याचा माननीय न्यायालयाला विनंती करून अजून पोलीस कोठडी रिमांड वाढवून घेऊन त्या अनुषंगाने पुढील तपास आम्ही करणार आहोत। तो तपासाचा भाग आहे। त्यामध्ये जे काय ते कायदेशीर कारवाई केलेली आहे, पंचनामा वगैरे करून आणि शस्त्र जप्त केलेली आहे। यापूर्वी सुरेंद्र पाटिल याच्यावर एकूण 12 वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत। शरीराविरुद्धचे असतील किंवा आर्म ऍक्ट प्रमाणे, शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हे दाखल आहेत। त्याचबरोबर बलात्काराचे किंवा विनयभंगाचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत। त्याच्यावर योग्य ते आम्ही प्रतिबंधक कारवाई करणार आहोत। त्यामध्ये अजून काही आरोपी असल्याची शक्यता आहे का, ज्यांच्याकडून शस्त्रसाठा मिळू शकतो किंवा काही रक्कम मिळू शकते असं काही? या शस्त्र खरेदीमध्ये किंवा शस्त्राचा वापर करण्यामध्ये त्याच्या सोबत अजून कोणी त्याचे साथीदार होते का, सहकारी होते का, त्या अनुषंगाने देखील गुन्हे शाखा घटक 3 चे पथक तपास करत आहे। मी या प्रेसच्या निमित्ताने आवाहन करतो की जे कोणी नागरिक आहेत, पीडित नागरिक आहेत, ज्यांची सुरेंद्र पाटिल याच्या विरुद्ध काही तक्रार आहे, कारण सुरेंद्र पाटिलच्या विरुद्ध यापूर्वी गुन्हे दाखल आहेत, ज्यांची काही तक्रार असेल त्यांनी गुन्हे शाखेकडे संपर्क करावा। धन्यवाद।